आणि पाय सरकला पुन्हा. चालत चालत थोडं पुढे आलो आहे आणि ही लाकडाची सुंदर कुंपणं घातले. हे बघा, वरती शिंग आहे, त्रिशूल आहे. ह्या पॉईंटला 100पैकी फक्त 5 जण येतात. आणि हा बघा तो लाकडी ब्रिज. आणि आपण सध्या बर्फात चालतोय आणि हे बघा असं तिथे जायचं आपण. जर आपला पाय सरकला, हा बघा असा सरकला होता, तर डायरेक्ट घसरत खाली. नमस्कार मंडळी, मी प्रणय होते. स्वागत करतो तुमचं निवा डिस्कवरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि सध्या मी तोशा छोट्याशा गावात आहे. तोशा गावातून कुठला नावाचा एक ट्रेक चालू होतो. तर त्या ट्रेकविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि तो ट्रेक आपण आज करणार आहोत. 2750 मीटर त्याची हाईट आहे आणि 3 किलोमीटरचा एक छोटासा ऑफबीट ट्रेक आहे. तर त्या ट्रेकबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर कसं येऊ शकता, तुम्हाला जे जे प्रश्न पडतील त्याची उत्तर मी या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करू. तर चला सुरू करूया. आता आपण जस्ट गाव सोडलं आहे आणि आपल्याला हे होर्डिंग दिसत आहेत, मार्क दिसतो आहे कुठला 1 किलोमीटर आणि वॉटरफॉल 30 मिनटावर आहे. ह्या ट्रेकला वॉटरफॉलांचा ट्रेक असंही म्हणतात, कारण की खूप सारे वॉटरफॉल रस्त्यात पडतात. बघूया आपल्याला किती सारे वॉटरफॉल भेटतात. सध्या खालती तुम्ही धरण बघू शकताय. कंटिन्यू करूया. ट्रेक चालू करून 15 मिनटं झाली आपल्याला आणि वॉटरफॉलचा आवाज आपल्या कानावर पडतोय. आणि असे सुंदर सुंदर एक छोटा दिसतो बघा. एक छोटा वॉटरफॉल पहिला लागलाय. चला जवळून दाखवतो तुम्हाला. भागो. छोटा वॉटरफॉल आहे आणि हा क्रॉस करून ही वाट, ह्या वाटेने आपल्याला हा वरती जायचं आहे. आणि वरती कुठेतरी कुठला ट्रेक आपली वाट बघतोय. तर चला कंटिन्यू करूया. आणि आता आपण सुखाची परिभाषा, आपले पाय पाण्यात टाकणार आहोत. आता ह्या अशा डोंगरी वाटा लागल्यात, म्हणजे थोडी चढाण आहे वरती, तुम्ही पाहू शकता. आणि खालती कॅम्पिंग साईट. आपण अजून 10 मिनटं पुढे आलो असू चढून आणि खालती दुसरा वॉटरफॉल लागला आहे. पण आपली वाट ही अशी वरती आहे, हे वरती जायचं आपल्याला. तर खालती कॅफे विफे आहेत, जर तुम्हाला टाईम असेल तर खालती जाऊ शकता. हा रस्ता थोडा खराब आहे आणि चढणीचा पण आहे, तर हा रस्ता थोडी तुमची परीक्षा घेऊ शकतो. बाकी नॉर्मल वाट आहेत. ते आपले म्हातारबुवा चढत आहेत.
काठी घेऊन घेऊन आणि आपल्याला जायचं आहे वर. आणि डोंगर पण, डोंगरावर ढग आलेत आणि थोडे गडगडले पण. तर पाऊसही येईल असं वाटतंय आणि आपण काही नाही आणलं त्याच्यापासून वाचण्यासाठी. तर फटाफट जाऊया. हे बघा एवढ्या चढणीवरती हे एवढ्या वरती चढवत आहेत. जर तुम्ही या ट्रेकवर याल तर बार्गेनिंग करू नका. बेसिक आहे ते, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तरी पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो. खूप मेहनत असते या लोकांची, कारण की पूर्ण चढाणभर रस्ता, नॉर्मल वॉक नाही आहे. त्यांची मजबुरी आहे, तर आपण बार्गेनिंग नाही केली पाहिजे. तुम्हाला वाटेचा अंदाज येत असेल बघा, तिथपर्यंत, तिथून पण पुढे आणि लांबून ढग दाटलेत. बघूया वातावरण काय बोलतं पुढे. तो पॉईंट आहे बोलतात कुठला ट्रेक सबमिट. आता वरती जाऊनच बघूया काय व्ह्यू आहे. हे वरच्या पॉईंटवरून आपण जिथून बोललो होतो की सबमिट पॉईंट आहे, तिथून पण आपण पुढे जातोय. अजून पुढे आहे वाटतं. आपण चालत चालत थोडं पुढे आलोय आणि ही लाकडाची सुंदर कुंपणं घातल्यात ह्या ठिकाणी आणि खूप सुंदर दिसतंय. हे मोबाईलमध्ये जितकं कॅप्चर होईल तेवढी सुंदरता मी प्रयत्न करतोय, पण डोळ्याने जे दिसतंय ते तुम्हाला इकडे येऊनच बघावं लागेल. आणि इकडे येण्याचा बेस्ट टाईम मे, एप्रिल, मार्च हाच आहे. जर तुम्ही प्लॅन करत असाल तर ह्याच टायमिंगमध्ये प्लॅन करा. आणि बर्फाच्या वेळी जेव्हा बर्फ पडतो तर डिसेंबरमध्ये रस्ते बंद होतात. तर हा भावानो कुठला ट्रेक सबमिट आहे आणि इथून पुढे ग्लेशियर, या साईडने ग्लेशियरसाठी जायचं आहे. रस्तेच बघा किती सुंदर आहेत, असं थकवा जरा पण नाही जाणवत आहे. आणि असा व्ह्यू असेल तर बघूया अजून किती पुढे. कुठला ट्रेक आपण मागे सबमिट केला आहे, आपण पुढे चाललो आहे ग्लेशियर बघायला. तो ह्याच ट्रेकचा भाग आहे, आपण कंटिन्यू करतो आहे. आम्ही कमीत कमी त्याच्या पुढे आपण 10-15 मिनटं चालत आलो आहे, तरी अजून असं काही निशाण तरी दिसत नाही आहे. आपण चालत सुटलो आहे. आपण ग्लेशियरसाठी पुढे पुढे चालतो आहे. रस्त्यात एक छोटंसं मंदिर लागलं आहे सुंदर. हे बघा वरती शिंग आहे, त्रिशूल आहे आणि गोड मूर्ती आहे. आपण ग्लेशियर पॉईंट शोधतो आणि खूप पुढे आलो आहे आणि मस्त सपाट जागा लागली आहे, बाजूने नदी वाहते. आप भी ग्लेशियर पॉइंट ढूंढ रहे हो मिला? हाँ
चलो आपल्याला अजून एक साथीदार भेटला आहे. हा जो पॉईंटवर आपण आहोत ग्लेशियर शोधतोय सध्या आपण. कुठला ट्रेक आपण तेव्हाच सबमिट केला, त्याच्या पुढे चाललो आहे. ह्या पॉईंटला 100पैकी फक्त 5 जण येतात. आणि हा बघा तो लाकडी ब्रिज. तिथून पुढे हा जर तुम्हाला भेटला तर तुम्ही बरोबर रस्त्यावर आहेत असं समजून जा. कारण की एका पॉईंटला तुम्हाला वाटेल की तुम्ही हरवलायत. आणि आपल्याला हे नवीन मित्र भेटलेत. पहिला नजारा बघतोय आपण ग्लेशियरचा. किती सुंदर वाटतंय. बर्फ आहे हा, देत बर्फ बोलता येईल. म्हणजे त्यात काही जीव नाही राहिलाय आणि ह्यालाच ग्लेशियर बोलतात. आणि तोच बघण्यासाठी आपण कुठला ट्रॅक करून त्याच्या पुढे आलोय. कुठला ट्रॅक तर आपला लगेच झाला, पण ह्या ट्रेकसाठी आपल्याला पुढे अजून 1-1.5 तास चालावं लागलं. रस्ता एकदम इझी होता पण सापडण्यासारखा नव्हता. कारण की ह्या ट्रेकवर जास्त येत नाही कोण, तर रस्त्यात तुम्हाला कोणी भेटणार नाही. तर तुम्हाला नीट विचार करून आणि नजर चांगली तीक्ष्ण ठेवून यावं लागेल, म्हणजे तुम्ही हरवू शकता या जंगलात. आणि आता संध्याकाळचा टायमिंग झाला आहे, काळोख होईल लवकर आणि आम्हाला परत तोचसाठी अंधारात निघायचं आहे. तर हे होतं ग्लेशियर. तर अशा प्रकारे आपण कुठला आणि ग्लेशियर हे दोन्ही पॉईंट कव्हर केले. घाणेरडा बर्फ आहे पण ठीक आहे, कुछ नहीं से कुछ तो है सही. आणि आपण सध्या बर्फात चालतोय. डेथ आईस. आणि हे बघा असं तिथे जायचं आपण. जर आपला पाय सरकला, हा बघा असा सरकला होता, तर डायरेक्ट घसरत खाली परत सरकला होता. पण आपल्याला आपल्या बुटांवर विश्वास आहे. बुटांवर विश्वास असेल तुम्हाला तुमच्या तरच रिस्क घ्या, नाहीतर ही रिस्क घेण्याची गरज नाही आहे. तर भावांनो हा होता आजचा व्हिडिओ. तोच गावातून आपण 3 वाजता व्हिडिओ चालू केला, हा ट्रेक चालू केला. 4-4:30पर्यंत आपण कुठला ह्या ट्रेक पॉईंट सबमिट केला आणि त्याच्या पुढे 2 तास आपल्याला लागले ह्या पॉईंटला शोधण्यासाठी. आणि आता आपण ह्या पॉईंटला पोहोचलो आहे. आणि हा पूर्ण डेथ आईस आहे, ग्लेशियर बोलतो त्याला. म्हणजे जो डोंगरावरचा मोठा बर्फ असतो तो पडून काही भाग तिथे येतो, त्याला ग्लेशियर असं म्हणतात. ही त्याची व्याख्या झाली. तर आपण ह्या पॉईंटला पोहोचलेलो आहोत. तर आता 6 वाजलेत. तर खूप सुंदर आहे नजारा हा. तर तुम्ही एकदा नक्की इथे या आणि ह्या नजाऱ्याचा अनुभव घ्या. तर हाच होता आजचा व्हिडिओ. तर कसा वाटला मला नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र.